त्यांचं खूप मोठं योगदान असतं। तब्बल 1 लाखाचं आम्हाला त्यांनी स्पॉन्सरशिप केले, त्यांचं धन्यवाद। आणि झकरिया पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच जी नितीनला मिळाली आणि त्यांनी स्पेशल डेडिकेट केलं। निलेश शेट यांना विनंती करेन, निलेश शेट बोईर। तर एकदा जोरदार टाळ्या निलेश शेट भोईर टिटवाळा ज्यांनी या स्पर्धेला प्रथम क्रमांक आम्हाला स्पॉन्सर केले, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। बबली आपण आणि हा एक विशेष सन्मान आम्ही दोन्ही मान्यवरांचा करतो। मॅच ऑन होईल, ऑफिशियल अंपायर्स मॅच ऑन करा, कारण आज पहिली रात्र पाहुण्यांची मांदी आली। नेरी गावाचे ग्रामस्थ सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन हक्काने आपण। तर बघा भव्य दिव्य हा पुष्पहार आमच्या दोन्ही दानशूर व्यक्तिमत्वासाठी। यस नितीन, झकरिया पटेल साहेब आणि निलेश शेट भोईर प्रथम आणि सेकंड क्रमांकाचं कॅश प्राइज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं, या दानशूर व्यक्तिमत्वांसाठी आम्ही खूप खूप त्यांचं धन्यवाद देतो। आणि झकरिया पटेल साहेब प्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांची उपस्थिती पाहतोय। फर्स्ट अँड सेकंडचा आम्हाला कॅश प्राइजचा पुरस्कर्ते त्यांचं धन्यवाद। सामना सुरू झालाय, दिनेश पटेल साहेब जॉईंट झालेत, मॅचकडे सुद्धा आम्ही वळणार आहोत। अलंकार पाटील साहेब हरिग्राम यांना विनंती करेन आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। अलंकार पाटील साहेब हरिग्राम, समीर दादांना विनंती करेन अलंकार पाटील साहेब हरिग्राम जे सुद्धा आमचे दानशूर दाते। यस, झकरिया पटेल साहेब आणि निलेश भोईर साहेब थांबा, आपण आपल्या शुभ हस्ते आपण नितीनला जी मॅन ऑफ द मॅच मिळाली त्यांनी बबलीला डेडिकेट केले, आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपल्या पवित्र शुभ हस्ते देणार आहोत। बबली आपण मॅच ऑन। लेट्स प्ले वासुदेव शेळके 11 आंबिवली वर्सेस साई 11 स्टार सुकापूर या दोन संघादरम्यानची लढत। पहिल्याच बॉलवर मात्र जोरदार आवाज जरूर आलाय, पण तिथे मात्र काही कोणाला अडचण नाहीये। बॉल झाला डॉट, टॉस जिंकला तो म्हणजे प्रथम आंबिवली संघानं स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि प्रथम फलंदाजी मात्र दिली ती म्हणजेच 11 स्टार सुकापूर संघाला। गोलंदाजीच्या मार्कवर निखिल पाटील, तर स्ट्रायकर मात्र कामेश चव्हाण। कामेश चव्हाणला मात्र लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल। आमच्या समवेत खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व पनवेल 40+ असू यांचे उपाध्यक्ष प्रीतमजी पाटील सर यांच्या समवेत समालोचनाची संधी आम्हालाही मिळते। काय सुरेखरित्या हा मात्र इथे आपण पाहतोय उत्कृष्ट दर्जात झेल टिपला कव्हर पॉइंटला आणि इथे मात्र फलंदाज झाला बाद। शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा, शंकर सीताराम पाटील स्मृती चषक नेरे गावाचा। बॉलवर डॉट खेळल्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये मी आतापर्यंत बऱ्याच वेळा हे भाकीत केलेत। ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 बॉल डॉट खेळला ना प्रीतम सर की फलंदाज बाद तरी होतो किंवा 6 तरी मारतो। स्ट्राईक रोटेशन करत तो नॉन स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न बहुतांशी ग्रामीण क्रिकेट करत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या क्रिकेटची प्रगल्भता तिथे उणीव भासते। क्रिकेट म्हणजे नेमकं काय, तर क्रिकेट 2 बॉल डॉट खेळल्यानंतर तुम्हाला स्ट्राईक रोटेशन करणं, येणारी वेळ कदाचित तुमची असेल, त्यानंतर लढू शकता। जर तुमच्यामध्ये तुम्ही सलामीला आलात तर त्यानंतर मोठे फटके करत तुम्ही सामन्याला कलाटणी देऊ शकता, तसं झालं नाही आणि त्याच्यामुळेच कामेश मात्र शून्यावरती बाद झाला। नवीन फलंदाज नितेश केनी, गोलंदाज निखिल पाटीलची भारदार गोलंदाजी राहिली। फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र 2 शतषकांच्या मधून सीमारेषा चिरत जातो चेंडू, सीमारेषा बाहेर येतोय हा पहिला चौकार।
सानिया डीजी, नितीन डीजे म्हटलं की प्रश्नच उद्भवत नाही. टेक्निकली परफेक्ट मिडॉनच्या दिशेनं बॉल मात्र ट्रॅव्हल केला आणि कदाचित सिंगलला वाव दिला तो म्हणजेच नितेश केनीनं. पहा चौकार ठोकला, त्यानंतर त्याला कळला की मोठा फटका कन्वर्ट नाही करू शकत, तर सिंगलला मात्र भर देत ट्रॅव्हल केला बॉलला आणि 1 रन्स कंप्लीट केली. आतिश पाटील जो आतापर्यंत 5 बॉल नॉन स्ट्राईकला बॉल पाहत होता, खेळ पाहत होता, आता मात्र राहील पहिल्यांदा स्ट्राईकवर. निखिल पाटील गोलंदाजीच्या मार्कवर ज्यानं 1 विकेट्स कमावलाय, धावा दिलेत त्या म्हणजे 5. एकविरा इव्हेंट्स संदेजी शेळके. बॅटची मोठी एज कीपर मात्र चुकलाय. निलेश गाताडे त्यानं मात्र हा झेल सुटलाय. पहिल्या षटकामध्ये दोन्ही सलामीरांना परतवण्याचं स्वप्न निखिल पाटीलनं दाखवलं होतं, परंतु सकाळी जसं झोपेतनं उठतो आणि स्वप्न तुटतं ना, ते निलेश गाताड्यानं तोडलं आणि त्याच्यामुळेच जीवनदान मात्र मिळतोय आतिश पाटीलला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपतोय. 1 बाद 5 धावा. आमच्या समवेत प्रीतम पाटील सर जोडले जातील. प्रीतम सर, पॉवर प्लेचं षटक आहे, 5 षटकांचा खेळ आहे. पॉवर प्लेमध्ये ज्या वेळेला तुम्ही 8 ते 10 धावा घेण्याचा मानस करताना त्यावेळेला 10 ते 15 धावा येतात, परंतु 20 धावा घेऊन तुम्ही ज्या मैदानामध्ये उतरताना तेव्हा 5 ते 6 बनतात. काय म्हणाल या पॉवर प्लेविषयी? नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील. पहिलं तर आपण उल्लेख करूया निखिल पाटीलचं. ज्या पद्धतीने त्याने हे गोलंदाजी हाताळली, ज्या पद्धतीने हे शतक हाताळलं, त्यावर त्यांनी प्रेशर बिल्डअप केलं. एकदा शॉट मारून नितेश केडीने नक्कीच त्याच्यावर प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, नंतर डिफेन्सिव्ह मोडवर आणला. मात्र आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नितेश हावी झाला, तर ते कुठेतरी त्यांनी जे महत्त्वाची ओव्हर आहे त्याच्यामध्ये 5 धावांमध्ये थांबून ठेवलं, हे मात्र नक्कीच हे यश म्हणूया पहिलं गोलंदाजाचं. ज्या स्ट्रॅटेजीने संघाच्या कर्णधारांनी त्याच्यावरती जबाबदारी दिली होती, ती मात्र पार केली. आता आलं निलेश गाथाडे. बॉलिंग ट्रॅकवर चांगला चेंडू, ऑफ साईडच्या दिशेने बॉल थोडासा कटावला, बोटं फिरवली, मात्र बॅट्समनला त्याच्या अँगलमध्ये येऊ दिलं नाही आणि चांगला चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. ज्या पद्धतीने पहिली ओव्हर संपली होती सर, त्यानंतर प्रेशर बिल्डअप करण्याचं काम करतोय, कुठेतरी अंडरडॉग करण्याचा प्रयत्न करतोय, डॉमिनेट करतोय आणि हे कुठेतरी गोलंदाजांनी पॉझिटिव्हली जर घेतलं तर कुठेतरी आपण हवी होऊ शकतो. मात्र आपण जर सोकापूर संघाचा विचार केला, मोठं क्रिकेटचा इतिहास आहे संघाबरोबर आणि त्यांच्याबरोबरची स्ट्रॅटेजी आणि मात्र चांगला शॉट, घुटना टेक आणि दमाशा टेक, जबरदस्त 6 आणि या 6च्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 11च्या घरामध्ये. डीजे इतिहास दाखवलं, कारण चंद्रकांत पोपेटासारखं एक जबरदस्त गोलंदाज ज्याने कित्येक मोठं आपण त्यांचा इतिहास आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय, त्याच गावाचं खेळाडू आपण खेळताना पाहतोय. ज्या पद्धतीने नितेश पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार खेचला होता, पहिल्या चेंडूवर जसा डिफेन्सिव्ह मोडवर पाठवला गोलंदाजाने, त्याने त्याचा अटॅक दाखवलं आणि त्या अटॅकच्या मदतीने संघाला एक चांगल्या स्थितीवर आणून ठेवण्याचा प्रयत्न तर नक्कीच चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 1 ओव्हर संपलंय, ह्या षटकातले 3 चेंडू सुद्धा संपलेत आणि 4था चेंडू मात्र गोलंदाज प्रयत्न करतोय, एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, आणि तो एक्सपेरिमेंट कुठेतरी महाग ठरतो. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 7 धावसंख्या खर्च केलेत. निलेश कुठेतरी स्ट्रगल करतोय, कुठे गोलंदाजी चांगली होते, मात्र षटकार जसा आला तिथे कुठेतरी लाईन आणि लेंथ तिथे बिघडली आहे आणि ती कुठेतरी आता सुधारावी लागेल. चांगला चेंडू मात्र टॅप केलाय, सरळ आपण पाहतोय, बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धाव्यांसाठी, चौकार. आंबिवली संघ आज मात्र वासुदेव शेळके 11 या नावानं खेळतोय. तर मी विनंती करेन ते संघाचे पॅकर्स आकाश वासुदेवजी शेळके यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. आकाश वासुदेव शेळके यांनी हा संघ पॅक केलाय. वासुदेव शेळके 11 आंबिवली या नावानं हा संघ खेळतोय. या दरम्यान आणखीन एक निवेदन, यानंतरचा जो मॅच असणार आहे तो म्हणजेच साई स्टार 11 विहिगर आणि दुंदरेपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. साई स्टार 11 विहिगर आणि दुंदरेपाडा
या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी संपर्क साधायचा आहे. नक्कीच जो आंबिवली संघ खेळतो आणि या आंबिवली संघाचे पुरस्कर्ते वासुदेव शेळके साहेब अकुर्ले आणि त्यांचे सुपुत्र आकाश शेठ वासुदेव शेळके जे पॅकर्स आहेत त्यांना मी विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. धन्यवाद. आपण आंबिवली संघाचा जर विचार केला तर ह्या संघामध्ये आपण स्पिनर बॉलर जास्ती पाहतो. बॉलला कट करण्याचा यांच्याकडे खूप टेक्निक्स आहेत. आंबिवलीचा हा इतिहास आहे आणि या इतिहासावर नेहमी आपण म्हणतो की गोलंदाजाचा वेग किती मोठे फास्ट आहे ते महत्त्वाचं नाही, तुमचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. धावसंख्या आपण पाहतोय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावसंख्या, 1 विकेट बाद 19. पाटील सूरज पाटील बघा आहे तो संगतीला, आता नाही बघा हो तोड समीर शेठच्या कार्याला. साईश पाटीलच्या वाढदिवसानिमित्त आज ठेवलेत क्रिकेट सामने, या क्रीडा नगरीत आले बघा आले हो प्रमुख पाहुणे. पहिलं षटक खऱ्या अर्थानं गोलंदाजानं गाजवलं, जिथे धावा दिल्या त्यानं फक्त आणि फक्त 5. परंतु दुसऱ्या षटकामध्ये नितेश केनीनं या षटकामध्ये तब्बल धावा लुटल्या 14 आणि त्याच्यामुळे 19 धावा जमल्या. पहिली मॅच सुरू या नितेश केनीनं 18 धावा आतापर्यंत जोडलेत, त्याच्यामुळे धावा बनतायत. 2 षटकामध्ये 19 धावा पार्टनरशिप बिल्डअप झाली, ती म्हणजे 19 धावांची 9 चेंडूच्या समाप्तीनंतर. क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारीला छोट्या छोट्या भागीदारी असतील त्या करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय, आपण सुकापूर संघ पाहिलं तर त्यांना मात्र जे टी शर्ट्स आहेत ते आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व धार्मिक सामाजिक सेवाभाव संस्थेचे अध्यक्ष राजेशजी केणी सर यांच्या टी शर्टच्या सुपूर्द केलेत. तर आदरणीय राजेशजी केणी साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. राजकारणातील त्याचबरोबर माणुसकीच्या दुनियेत एक गोड माणूस आहे. राजकारणासोबत माणसं जोडणं या माणसानं खूप मनापासून पाहिलं आहे आणि अनुभवलंही. तेच आमचे मित्र आदरणीय राजेशजी केणी यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला आणि या सुकापूर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. षटक क्रमांक 3 प्रमोद पाटीलनं हाताळला आहे. रणनीती ते बदलली, कारण ज्यानं पहिलं षटक फेकलं त्याच्या हातामध्ये दुसरं षटक नाही दिलं, त्याच्यामुळे रणनीती बदलली आणि तिसरा गोलंदाज वापरला आहे प्रमोद पाटीलला, ज्याने पहिल्या बॉलवर मात्र नितेश केनीनं 1 रन्स कंप्लीट केली. आतिश पाटील जो सलामीला आला आहे आणि त्यानं मात्र आत्तापर्यंत विचार केला तर मात्र 1च बॉल खेळला आहे आणि त्याच्यावर त्याला जीवनदान मिळालं आहे. म्हणजे आत्तापर्यंत तरी त्याने खातं नाही उघडलं, पण येणाऱ्या काळामध्ये कशा धावा जमवेल. 2.1 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 1 बाद 20. क्या बात, पिक केलं नाही या बॉलला आणि खऱ्या अर्थात मी तर म्हणेन की पाहिलं नाही. ॲक्शन रिप्ले पाहतोय आपण एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉल पाहिला, बॉलकडे पाहिला नाही, कट झाला आणि तेच मात्र आउट स्विंग थोडासा चेंडू पडला, त्याच्यामुळे बॅटच्या पट्ट्यात नाही आला. पट्टा आणि रट्टा याच्यामधला फार मोठा फरक राहिला, त्याच्यामुळे टेक्निक अपुरी वाटली. बॉलकडे पाहिलं जाईल. ॲक्शन पाहतोय, बॉल हातामध्ये पकडण्याची कला पहा. ग्रामीण क्रिकेट आता खूप डेव्हलप व्हायला लागली आहे सर, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आजकाल हाताकडे बघूनसुद्धा बॉल मारले जात आहेत, त्याच्यामुळे अभ्यास क्रिकेटमध्ये सुद्धा करावा लागतो हे या खेळाडूंना समजावं लागेल. पूर्वी नाही, एक बॅट 20 जणांना असायची, 22 जण एकच बॅट घेऊन खेळायचे, परंतु त्यावेळेला टप्पा बिप्पा नाही, खूप कमी लोक स्विंग गोलंदाजी करायचे आणि त्यावेळेला फक्त ताकदीच्या आधारावरती चेंडू भिरकावले जायचे. बॅट जवळपास किलोभराची असायची, पण सगळी लोक ते उचलून त्या षटकार मारायचे, धावा जमवायचे. आजकाल प्रत्येकाला वेगळी बॅट आहे, परंतु या वेगळी बॅटबरोबर स्वतःची गुणवत्ता डेव्हलप केली ना तरच मोठे फटके बसत आहेत. 1 बाद 21 धावा. प्रमोद पाटील दिशा दिली आहे, उंच बॉल जातोय कव्हरच्या दिशेनं. शतरषक 3 चेंडूचा पाठलाग करतायत, सुंदर फटका होता नितेश केनीचा. नितेश केनी आपल्या परीनं बहुमूल्य धावा जोडतोय, आपल्या संघाला गरज असल्या धावा जोडतोय. 30 षटकाच्या बाहेर फिरकावला, आला चौकार. राजूदादा घनसोलकर आंबिवली यांचे इथे आगमन झाले. मी शैलेशदादांच्या वतीनं त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. तर डॉक्टर राजू टाटरे जे नेहमीच आम्हाला ज्यांचं खूप सहकार्य असतं, ज्यांनी या स्पर्धेला संपूर्ण चेंडू आम्हाला स्पॉन्सर केलं. डॉक्टर राजू टाटरे म्हटलं तर जीतू 11 जवानमान नेरेचे नेहमीच बॅकबोन आधारस्तंभ राहिलेत. तर डॉक्टर राजू टाटरे दादांना विनंती करेन आपल्या मनापासून धन्यवाद. चेंडूचे पुरस्कर्ते प्रीतम सर, पार्टनरशिप बिल्टअप होतीये.
नितेश केनीनं 9 बॉल्समध्ये 19 धावा जोडले. धावफलकावर धावा 21 लागलेत, 25 झाल्या या चौकार नाही. आता मात्र इथे पंचांना जाऊन सरळ बॉल आदळलाय, कारण टप्पा पडला. पंच जरूर दूर पडण्याचा प्रयत्न केला बॉलपासून, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूने गिरकी घेतली आणि त्याच्यामुळे जाऊन तो पंचांच्या सरळ अंगावर आदळला. हा प्रयत्न सुनील दांडे सरांचा चांगला होता, परंतु बॉलाने एकदा वेध घेतला ना की घेतला, जाऊन त्यांच्या अंगावर आदळला आणि त्याच्यावर मात्र 1 रन्स मात्र कंप्लीट झाली. 26 धावा 3 बॉल्समध्ये आतिश पाटीलनं अखेरकार खाता खोललाय, पण तो आता राहील पुन्हा एकदा स्ट्राईकवर. 1 बाद 26 धावा. प्रमोद पाटील अंतिम बॉल. आतिश पाटीलचा विचार केला तर चेंडूकडे ढुंकून पाहती नाही असं वाटलं. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणाऱ्या बॉलवर त्याची फिरकी झाली. आपण पाहतोय आतिश पाटीलनं 4 बॉलमध्ये 1 रन्स केली. कामे चव्हाणनं 3 बॉलमध्ये एकही धाव नाही आणि तो मात्र तिसऱ्या बॉलवर बाद झाला. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आणि नितेश केनीनं मात्र आतापर्यंत धावा जोडल्या तब्बल 11 बॉलमध्ये 24. निखिल पाटील ज्यानं धावा 5 दिल्या, 1 विकेट टिपला. निलेशनं एकही विकेट नाही, धावा दिल्या 14 आणि प्रमोद पाटीलनं 7 धावा. तर नक्कीच बघा, एक सूचना करतोय, खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत ना तिथे आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तिथून सुद्धा पाणी घेऊन गेला चालेल. मात्र बॅटिंग मी विनंती करेन 12 मॅन आपण लगेच जाऊ शकता. तर अनिलजी नलावडे यांचे इथे आगमन झाले आणि संतोषदादा चोरगे यांचे इथे शुभ आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि यानंतर आम्ही सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत. ऑफिशियली शेवटचा कॉल देतो दिनेश सर, टॉससाठी पुढच्या दोन्ही संघांना टॉस बॉक्समध्ये येऊन थांबावं. साई स्टार विहिगर आणि दुंद्रेपाडा या दोन्ही संघाच्या संघनायकाला हा पुकार आहे, लक्षात घ्या. आपण टॉससाठी संपर्क साधायचे दीपकजी फडके या आपण लगेचच, आणि दुंद्रेपाडा संघनायक प्लीज या. जर आपण उल्लेख केला गोलंदाजीबद्दल, आपण जर नितेशचा उल्लेख केला बॅटिंगच्या मध्ये, नितेश केणी ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय आपण पाहतो सुकापूर संघाचा, डिफेन्सिव्ह मोडमध्ये कनेक्टिंग करतोय, लॉफ करतोय बॉल, प्रत्येक टाईप्स मेरिटच्या हिशोबाने बॅटिंग करतोय. जी बॅटिंगची गरज आहे त्या पद्धतीने तो खेळतोय. हेच पात्र आतिश पाटीलला थोडंसं ओळखावं लागेल. ज्या पद्धतीने आतिश आतापर्यंत 4 चेंडू खेळला, 1च धावसंख्या काढली आहे, ओपनिंगचा बॅट्समन आहे, ज्या पद्धतीची बॅटिंग हवी आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपण कौतुक केलं पाहिजे प्रमोद पाटीलचं, कारण पहिली ओव्हर यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या ओव्हरवर थोडे फटके बसले, 14 धावसंख्या खर्च केल्या, त्याच्यानंतर कमबॅक केलं आणि मात्र प्रमोद पाटीलने 1 ओव्हरमध्ये फक्त 7 धावसंख्या खर्च केल्या. म्हणजे आपण कुठेतरी रिक्वायर्ड रन रेट ज्यावेळी आपण बॅटिंग करत असेल तेव्हा कुठेतरी कमी इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे हे आता ओळखलं आहे. आणि ह्या मात्र आंबेली संघाच्या ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे तशी गोलंदाजी होत आहे. बॉलिंग ट्रॅकवर संदेश चांगला टॅप केला आहे, स्क्वेअर कटच्या माध्यमात मात्र फिल्डर तिथे सज्ज बाद, तर थोडंसं मिसफिल्डिंग झालं आहे, जज करू शकला नाही आणि बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारसाठी 4 धावा. आणि या 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 30च्या घरामध्ये. पाडा संघाने रिपोर्टिंग केले, धन्यवाद. विगरला आम्ही विनंती करतो, वळूया मॅचकडे. नितेश केनीचा बहारदार खेळ राहिलाय. आतिश पाटीलनं हे समजणं गरजेचं होतं की आपला संघ सहकारी आपल्या परीनं अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी करतोय. तर ग्रामीण क्रिकेटमध्ये ही गोष्ट मी नेहमी नमूद केली आहे प्रीतम सर, स्ट्राईक रोटेशन. तू सलामीला आलाय जरूर, एका दिवशी बॉल कनेक्ट नाही होत, मग त्या दिवशी जो आपला संघ सहकारी जर दुसऱ्या साईडला चांगला खेळतोय ना त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी द्यायची यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नक्कीच सर, आपण पाहिलं ना क्रिकेटमध्ये तर इंग्लिशमध्ये काही शब्द आहे, डिटर्मिनेशन, डेडिकेशन, सिन्सिअरिटी, हॉनेस्टी, स्किल, कमिटमेंट आणि इंथुझियाझम. हे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गुण जर असतील ना तर तुम्ही बिल्ड करू शकता, तुमच्या स्किल्सला बिल्ड करावं लागेल आणि हे मात्र ओळखायला पाहिजे. यंगस्टर्स क्रिकेटमध्ये अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आपण पाहतोय, अंपायरचा इशारा आला वाईटचा आणि वाईटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 32च्या घरामध्ये. मी उल्लेख करत होतो सर, तुम्ही पार्टनरशिपचा उल्लेख केला. आता यंगस्टर्स जास्त 6 मारण्यामध्ये हे असतात, पण त्यांना स्ट्राईक रोटेट का करावी, कारण जे तुम्ही जर कॅल्क्युलेट केले 5 षटकार बसले मग आपले डॉट बॉल किती जातात, त्या डॉट बॉलचं जर सिंगल काउंट केले तर आपण कुठेतरी स्कोर चांगलं करू शकतो, हे ओळखावं लागेल सर. सर एक सामना पाहिला, एका सामन्यामध्ये 6 बॉल्समध्ये 21 धावांची गरज होती. इथे मात्र आणखीन एक वाईट बॉल येतो, या दरम्यान धावफलकावर 1 धावसंख्या वाढली जाते, धावफलकावर धावा लागते तब्बल 33 धावा. एका षटकामध्ये 21 धावांची गरज होती, सलग 3 बॉलवर 3 षटकार ठोकले आणि 3 बॉलला 3 धावा झाल्या नाहीत.
ग्रामीण टेनिस क्रिकेट नेमकं काय चुकतंय विचार करावा लागेल. सर एकच चुकतंय की मेरिटच्या हिशोबाने क्रिकेटर बॅटिंग करत नाही. आपण डिसाईड करतो की पहिलाच मला हा लेगला खेळायचं आहे का ऑफला खेळायचं आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्याचं मेरिट ओळखावं लागेल. मात्र मेरिट ओळखलं कुठेतरी गोलंदाजाने ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत ना, प्रेशर बिल्डअप करताय. एका बाजूने नितेश केणी प्रयत्न करतोय स्कोर बिल्ड करण्याचा, मात्र गोलंदाज त्यांच्यावर प्रेशर बिल्ड करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. ज्या पद्धतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, मात्र गोलंदाज ते यशस्वीरित्या पार पाडतायत. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. आतिश पाटीलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो, एका दिवस आपला नसतो. स्ट्राईक रोटेट करून चांगल्या बॅट्समनला स्ट्राईकवर आणण्याचं काम करायचं आहे. या एक धावसंख्येने भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या घरामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत सर, 8 धावसंख्या आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक बाउंड्री आहे. म्हणजेच कुठेतरी आपण ज्या पद्धतीची रन रेट बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतोय ते कुठेतरी वीक आहे. कुठेतरी आपण स्ट्रॅटेजी वीक होते, स्किल्स वीक होत आहेत. विचार करावा लागेल. एका दिवस एखादा बॅट्समनचा नसतो, मग आपण काय करायचं, स्ट्राईक रोटेट करायची. जो मारतोय त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र नितेश बघापासून चांगलं मारतोय, बॅटला बॉल कनेक्ट करतोय, टायमिंग साधतोय, सहजरित्या एक धाव तर सहजरित्या पूर्ण करतोय आणि एका धावाने संघाला नेऊन पोहोचतोय 35च्या घरामध्ये. टीम म्हणजे नेमकं काय, तर टीमचं मिनिंग असते. इट्स अ टीम वर्क. वन मॅन आर्मी बनण्याचा प्रयत्न जेव्हा सुरू होतो ना, त्यावेळेला त्रासदायक होतोच नक्की. त्याच्यामुळे टीम वर्क बनायला हवा. हातात हात घालत एकमेकासोबत खेळणं लढणं सुरू राहायला हवं. टीम वर्क सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. संदेशनं मात्र चांगली फिरकी दाखवली आहे आणि अखेरकार पुन्हा एकदा आतिश पाटीलचा तोच प्रयास राहिला, तेच अटेम्प्ट राहिला. फक्त मोठा फटका त्याला कॅप्चर करायचा आहे. त्यासाठी त्यानं खर्ची घातले तब्बल 7 बॉल आणि मात्र धावा त्याने जोडल्या 2. 4 षटकांचा खेळ संपला आणि इथे मात्र 8.75च्या सरासरीनं 1 बाद 35 धावा. पटेल निलेश भोईर बघा आहे तो संगतीला, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला. झकेरिया शेठ पटेल निलेश भोईर बघा आहे तो संगतीला, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ जोडीला. समीर शेठ पाटील. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 चेंडू डॉट आहेत आतापर्यंत सुकापूर टीम. ॲनालिसिस करावा लागेल, कुठेतरी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण काय करतोय. कारण एका बाजूला एक फलंदाज स्कोर बिल्ड करतोय, मात्र दुसऱ्या बाजूने आपण कुठेतरी प्रेशर बिल्डअप करण्याचं काम करतोय. स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं आहे. दिनेश पाटील सर मगापासून बोलताय की स्ट्राईक रोटेट का केली पाहिजे, तर स्ट्राईक रोटेट याच्यासाठी केली पाहिजे की 10 धावा जर ॲड झाल्या असत्या तर 45 धावसंख्या आल्या असत्या जर त्या डॉट चेंडूंच्या जागेवर. पण ते घडलं नाही. क्रिकेट इज अनप्रिडिक्टेबल गेम. आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. मात्र येणारे 6 चेंडू महत्त्वाचे आहे. स्लॉग ओव्हर आहे, बिल्ड करावा लागेल, मोठे फटके मारावे लागतील. मात्र तो प्रयत्न नक्की होतोय. मात्र गोलंदाजाचे कौतुक केलं पाहिजे सर. ज्या पद्धतीने प्रमोद पाटील मगाशी आउटस्विंग करण्याचा प्रयत्न करतोय, आपण बघितलं बोटं फिरवतोय आणि आउटस्विंग होतोय बॉल. म्हणजे बॅट्समनचा जो स्विंग आहे बॅटचा, त्याच्या अगेन्स्ट बॉल टाकणं, मेरिटवर बॉल टाकणं, हे मात्र प्रमोदने ओळखलंय. चांगली गोलंदाजी होते आंबोली संघा माध्यमातून. मात्र सुकापूर संघाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ बाकी, मात्र परत तेच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी स्ट्रेट मारायला पाहिजे होतं. क्रॉस साईड द बॅट गेला, स्ट्रेट बॉल आला, मात्र बॅटला कनेक्ट नाही झाला. आता मात्र धावसंख्या 35वर स्थिर आहे. एकच विकेट गेलाय. लकी ड्रॉसाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी. लकी ड्रॉसाठी आपण कुपन फिलअप करायचे आहेत. सायकल आहे प्रत्येक दिवस आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट. आणि मिक्सर सुद्धा, इस्त्री, म्हणजे बघा खूप सारे प्राईज आहेत आपल्याकडे. प्राईज लिस्ट मोठी आहे, मात्र तुम्ही ते मिळू शकता. जरी बॅट्समनला बॅट्समन किंवा मॅन ऑफ द मॅच म्हणतो, तुम्हालाही सायकल मिळू शकते. दररोज एक सायकल आहे. म्हणजे समीर शेठ यांच्या माध्यमातून जो आयोजन आहे हे जबरदस्त का आहे, कारण प्रेक्षकांसाठी पण मोठी लूट आहे इथे बक्षिसांची आणि खेळाडूंसाठी पण. क्या बात आहे. आयवा कॅचसाठी पण बक्षीस आहेत, कॅप आहेत. म्हणजे आज आपण जर विचार केला ना तर प्रत्येकाला बक्षीस आहे. म्हणजे प्रत्येक इथे आलेला व्यक्ती त्याच्यासाठी बक्षीस आहे. मी कॉमेंटेटर नाही आहे, माझ्यासाठीही बक्षीस लागू आहे. मी फक्त गेस्ट अपीअरन्स आहे. ते गेस्ट अपीअरन्सला पण ते बक्षीस नक्की मिळेल. नक्कीच. प्रीतम सर, आणखीन एक वेगळं आपण पाहतोय नामांकन, जे रोज बेस्ट बॅटर आणि बॉलरसाठी पैठणी देणार आहोत. स्नेहकुंज आधार गृहाचे आम्ही पाहतोय संगीताताई नितीन जोशी यांच्याकडून. त्यांचं धन्यवाद. चांगला चेंडू, मात्र टॅप करायचा प्रयत्न, मिस फिल्डिंग झाली आहे. ज्या मिस फिल्डिंगची गरज होती सुकापूर टीमला, म्हणजे लक कुठेतरी आलं आणि लकच्या माध्यमातून आपण बाईच आहे
लेग बाईकच्या माध्यमातून सॉरी बॅट कटच्या माध्यमातून हा चौकार आलाय आणि या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 41च्या घरामध्ये. जय हनुमान क्रिकेट जितू 11. संघाची धावसंख्या 41 आणि नितेश केनीची एकट्याची 36 धावा. एकट्याचं कॉन्ट्रीब्युशन आणि तो 3 षटकं खेळलाय. म्हणजे 18 बॉल तो आतापर्यंत खेळलाय. राहिलेले सगळे बॉल 7 बॉल मात्र आतिश खेळला, 3 बॉल कामेश खेळला आणि त्या दोघांनी मिळून 10 मध्ये धावा जोडल्या 2. व्हिगर संघाचा संघनायक दीपकजी फडके प्लीज आपण कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस करण्यासाठी. लगेच संपर्क साधा कारण दोंदरेपाडा संघात संघनायक रेडी आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच टॉससाठी संपर्क साधा. आउट स्विंग अतिशय उत्तमरित्या हाताळली जाते. ध्रुव नावाची टी शर्ट त्यानं घातली आहे आणि प्रमोद पाटील या नावानं तो मात्र खेळतो. केस पहा, केसांवर खूप खर्च राहिलाय प्रमोदचा. आखूट टप्प्याचा बॉल, आखूट टप्प्याच्या बॉलला इथे मात्र बरंच काही घडवलंय. हवेत राहिलाय बराच वेळ, चांगला जजमेंट राहिला, बॉलला आत रोखण्याचा प्रयत्न राहिला. पंच चेक करतील, रेफर केलं जाईल. सनी पाटीलची एफर्ट्स कमिटमेंट अफलातून राहिली आहे इथे मात्र आपण पाहतोय. सेव म्हणजे 2 धावा मात्र इथे मिळतील आणि या धापलकर धावा लागल्या मात्र 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43. आता विचार केला तर आपण सर हे धावसंख्या मोठी असायला पाहिजे कारण 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 12चं रन रेट रिक्वायर्ड असलं पाहिजे होतं. मात्र 30 चेंडूंमध्ये 44 धावसंख्याचं टार्गेट आपण इथं पाहतोय. नक्कीच टॉससाठी आम्ही वळणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन दोन्ही कॅप्टन या लगेच. तर दोन्ही संघनायक आलेत. मी समीरदादा पाटील आमचे मुख्य आयोजक आणि त्यांचे फ्रेंड सर्कल विकासजी पाटील, मंगेशजी पाटील, प्रवीण पाटील, सुनील मुंडेकर आणि विराज जाधव साहेब या आपण तुमच्या उपस्थितीनं आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आलेत. रोशनचा दुंद्रेपाडा आणि दीपकबाई फडके यांचा 6 स्टार प्रवीण फडके आपण सुद्धा या आणि आपण टॉस करतोय. यस टार्गेट तर 3 सायकलचे पुरस्कर्ते एकदा जोरदार टाळ्या समीरदादांचा मित्र परिवारासाठी ज्यांची आम्ही रोज उपस्थिती पाहणार आहोत. विकास पाटील यांनी आम्हाला सांगितलं आम्ही रोज येऊ जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. 3 सायकल आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेत. नंदिता बिअर शॉपचे आम्ही पाहतोय दिनेश शेठ गवती असेल यांच्याकडून 1 सायकल, बालराम शेठ पाटील आधी 2, समीर गोडविंदे चिंद्रन 2, चंद्रकांत पाटील वलवली यांच्याकडून 1, डॉक्टर राजीव दादांकडून आम्हाला संपूर्ण चेंडू, त्यानंतर स्नेहकुंज आधारगृह यांच्याकडून पैठणी. टॉस होते, दोन्ही कॅप्टन आलेत. फिल्डिंग टीम आता टाइम मॅनेजमेंटकडे सुद्धा कमिटी लक्ष देते का आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर टॉस इथे होते आणि टॉस जिंकलाय विगर संघाने. दीपकबाई फडके यास निर्णय लगेच द्यायचा. टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. समोरच्या संघांना कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरील संघ देखील तेवढा चांगला आहे. कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा त्यांना प्रयत्न असेल. तर दीपकबाईंना काल बेस्ट बॉलर म्हणून स्पोर्ट्स सायकल मिळाली. एकदा टाळ्या होऊ द्या त्यांच्यासाठी. अभिनंदन. नेरे नाईट खेळण्याची सर्वांना हौस असते. आज आम्ही थोडा पहिली रात्र होते, लेट सुरू झाली, मात्र उद्या नेरे दुंद्रे असोसिएशनचे नियम आपण फॉलो करणार आहोत. उद्या 7 वाजता पहिला चेंडू पडेल. काय म्हणाल समीरदादा पाटील आणि संपूर्ण आमच्या आयोजनाबद्दल? नेरे गावामध्ये ज्या वेळी स्पर्धा असते त्यावेळी आमची एंट्री विदाऊट ॲडव्हान्स ठेवली जाते. त्याबद्दल समीरदादा आणि संपूर्ण जितू 11 जयनमान नेरे टीमचा मी आभार मानेल. आणि संपूर्ण नेरे गावाचं असणारं प्रेम आमच्यावर संघावरती असंच राहू दे आणि मैदान आमच्यासाठी नेहमीच लकी ठरलंय. धन्यवाद दीपकबाई फडके ज्यांनी टॉस जिंकला विकडनं आणि डिसिजन क्षेत्ररक्षण. मी समीरदादांना विनंती करेन आपला मित्र परिवार 3 स्पोर्ट्स सायकल चे पुरस्कर्ते विकासजी पाटील, मंगेश पाटील, प्रवीण पाटील यांचा सन्मान. प्रकाश केनी यांचे इथे आगमन झाले. 40+ त्यानंतर दमदार क्रिकेटर आहेत. प्रकाश केनी या आपण.
तर प्रवीण फडके या प्रसिद्ध उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व, मी समीर दादांना विनंती करेन प्रवीण फडके यांचा आपण सन्मान करावा आणि शैलेश दादांना विनंती करेन आपण ग्रामस्थांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. मी शैलेश दादा या आपण प्रवीण फडके आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. तर शैलेश दादांच्या शुभ हस्ते कुस्तीचे कोच संजय बाळाराम पाटील, राम काका मस्करेत आणि आमचे राम काका ठाकूर जे तिन्ही कुस्ती क्षेत्रामध्ये आजही युवा वर्गाला नेहमी मोटिवेट करतात. या तिन्ही कुस्ती क्षेत्राचे योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. राम काका या आपण, राम काका असतील, राम काका ठाकूर असतील आणि आमचे संजय पाटील पाहतो आम्ही कुस्तीचे खूप चांगले धडे ते देतात. त्यांचा आम्ही इथे सन्मान करतो. नेहमीच युवा वर्गाला त्यांचा खूप हातभार. कृष्णा बामुगडे आमच्या आप्पा सुद्धा आहेत, या आपण सुद्धा या प्रसिद्ध आचार्य आहेत आणि नेहमीच ते आचार्य वर्गात या आप्पा, त्यांचं सुद्धा खूप मोठे योगदान. जास्त वेळ घेणार नाही कारण सेकंड इनिंग आहे, मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. एक विशेष सन्मान होते. धन्यवाद. वळूया मॅचकडे. प्रीतम सर. धन्यवाद. आता अविनाश गायकर आपण सुद्धा या. अविनाश गायकर धन्यवाद. 30 बॉलमध्ये आपल्याला 44चा टार्गेट आहे. ज्या पद्धतीने टार्गेट आहे, फायटिंग स्कोर आहे, मात्र चांगला फटका, काय फटका आहे, जबरदस्त बॅकफुटला गेला, कनेक्ट केलाय लेग साईडला, सरळ लॉफ केलाय आणि सरळ बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. षटकार, आणि या षटकाराने खाता उघडतोय स्वतः प्रमोद पाटील, ज्यांनी गोलंदाजी सुंदर केली, फलंदाजीही सुंदर करतोय. मात्र आंबेली संघाला एक पॉझिटिव्ह स्टार्टमध्ये आणलंय. जबरदस्त 6 आणि 6ने धावसंख्या जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. जबरदस्त सुरुवात तर होते, मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली पाहिजे तशी गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र 29 चेंडूमध्ये आपण पाहतोय 38 धावसंख्येची गरज आहे. जसा जसा आपण वेळ जाणार आहे त्यानंतर बॉल इथे ड्यू पडणार, त्याच्यानंतर बॉल थोडंसं उचली कमी घेणार, टायमिंग आपल्याला कनेक्ट करावा लागेल. मात्र पुन्हा चांगला टॅप केलाय, लेग साईडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय, सरळ सीमारेषे बाहेर 4 आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये. तर सुकापूरच्या आमचे दमदार क्रिकेटर प्रकाशजी केनी या आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. मी परेश दादांना विनंती करेन, यंगिस्तानना घडवण्यामध्ये त्यांची प्रचंड मेहनत होती आणि एक काळ त्यांनी गाजवला होता आणि आजही ती त्यांची दहशत आहे. या प्रकाशजी केनी आपला इथे सन्मान होईल. मॅच सुरू राहील. आज भरपूर पाहुणे आम्ही पाहिलं आणि अगदी सुनियोजित आपण मॅच सुरू आणि पाहुणे सुद्धा पाहतोय. धन्यवाद. ज्या प्रमोदने गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर फेकल्या, त्या 2 ओव्हरमध्ये 15 धावसंख्या खर्च केल्या, मात्र इथे 2 बॉलमध्ये 10 धावसंख्या कलेक्टी केल्या. म्हणजे जिथे दोन्ही भूमिकेमध्ये प्रमोद मात्र हवी होते. जबरदस्त बॅटिंग होते, जबरदस्त गोलंदाजी केली. आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनी फटके येत आहेत, मग रिव्हर्स मारण्याची गरज आहे का सर? इथे कुठेतरी विचार करायला पाहिजे. आपण ज्या मेरिटनी खेळतोय, कनेक्ट करतोय, मग रिव्हर्स मारण्याची गरज काय? बॉल आउटस्विंग होत असेल तेव्हा आपण कनेक्ट केला तर नक्कीच बरोबर आहे. मात्र 3 चेंडूंमध्ये संघाची धावसंख्या 10 आणि 10च्या मदतीने संघाला एक पॉझिटिव्ह स्टार्टमध्ये आणलंय. 27 चेंडूंमध्ये आत्ताही 34 धावांची गरज आहे. कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू म्हणता येईल. ज्या पद्धतीने कामेशने बॅटिंग करत असताना तेवढं कॉन्ट्रीब्यूट केलं नाही, मात्र जसा बॅकफुटला येतोय, आपण जर क्रीजचा पुरेपूर फायदा उचलला, सरळ बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धाव्यांसाठी, संघ जाऊन पोहोचतोय 14च्या घरामध्ये. अतिशय उत्तम दर्जाचे 3 बॉल त्यांनी टोलवले. आणि मगाशी कोणतरी एक प्रश्न निर्माण केला होता की आजकालचे खेळाडू टच किपिंग का करत नाहीत, अगदी एष्ट्यांना जवळ राहून का किपिंग करत नाहीत. सत्य म्हणजे गागडे सर पाहिलं, हा बॉल किपरच्या जवळपास मागे जाऊन त्यांनी टोलवला. कुठे किपिंग करणार ते? स्विच हिटचा प्रयत्न अखेरकार सक्सेसफुल ठरला. 3 बॉल त्यानं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटकावले. त्यानंतर एक स्विच हिटचा प्रयत्न असफल राहिला होता आणि ते मात्र कशासाठी? बीमरसाठी रेफर केलं जातं. बॅटिंग रिव्ह्यू, बॅटिंग साईड रिव्ह्यू पाहिलं जाईल. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाठलाग काय सुंदररित्या सुरू आहे. टच किपिंग करणं, कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर इथे सुनील तांडेलसारखा ताकदवान गोलंदाज आणि त्यावेळेला DK जोरगे असतील, नरेश पाटलाच्या मंडळीनं टच किपिंग केली.
प्रीतमजी पाटील यांनी क्लोज किपिंग कित्येक वर्षातून केली. द्वारकानाथ चौरगेनं जर पाहिलं तर आजही शरीरावर तेच घाव तसेच आहेत ब्रन. परेशजी म्हसकर यस कित्येक वर्ष झालं की आजही आपण पाहतोय फेअर बॉल. आणि परेश म्हसकर आजही नेरे संघाची ताकद राहिली आहे आणि आजही क्लोज किपिंग. कारण सुशांत गायकर या सचिन मोरे आदित्य यासारख्यांचे एक बॉल पकडणं सोपं नाहीये. पुन्हा एकदा जणू काही बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगचा 7-12 नावावरती केलाय. आणखीन एक येतोय चौकार. सलग ठोकलं जात आहे 3 चौकार आणि इथे मात्र धापलकावर धावा लागत आहेत. त्या तब्बल 22 धावा. शैलेश पाटील सूरज पाटील बघा आहे तो संगतीला आता नाही बघा हो तोड समीर शेठच्या कार्याला. धन्यवाद डीजे. सर तुम्ही क्लोज किपिंग बद्दल बोललात. क्लोज किपिंग का गरजेची आहे? जेव्हा गोलंदाजी करत असतो तर क्लोज किपर जेव्हा समोर असतो ना बॅट्समन स्टेप आउट करत नाही. स्टेप आउटला जर कंट्रोल करायचं असेल तर विकेट किपर क्लोज हवा आहे. पण विकेट किपर हा बॉलरचा सर्वात जवळचा मित्र असतो आणि तुम्ही जर पाहिलं विकेट किपर हा तर सेंटर पॉईंट ऑफ द क्रिकेट असं म्हणता येईल विकेटला. तर ते कुठेतरी विकेट किपिंग गरजेचे आहे. मात्र आता म्हणून रिस्क घेत नाही असं मला वाटतंय. सेफ क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. जर तुम्ही विकेट किपिंग क्लोज केली तर गोलंदाजाला त्याचा नक्की फायदा झाला असता. मात्र फायदा झाला इथे प्रमोद पाटीलला ज्याने गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर फेकल्या तिथे कुठेतरी 15 धावसंख्या खर्च केल्या. मात्र त्या कव्हर अप करताना 6 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या ठोकून काढल्या पहिल्याच ओव्हरमध्ये. म्हणजे ज्या रिस्ट्रिक्टेड ओव्हरची बॅटिंगची गरज होती ती बॅटिंग मात्र त्यांनी केली आणि त्या बॅटिंगचा पुरेपूर फायदा उचलला. आता मात्र स्ट्राईकला येतो सनी पाटील जो पूर्ण 6 बॉल नॉन स्ट्राईकवरनं बघत होता प्रमोद पाटीलची बॅटिंग. मात्र सनी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मात्र गोलंदाज तन्मयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. तन्मय सुकापूर संघाचा ज्या पद्धतीने आता आपण पाहिलं तर 24 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू टॅप केला सरळ 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? मात्र 1च धावांमध्ये समाधान मानतो कारण त्यांना माहिती आहे. मी मगाशी हेच म्हणत होतो हेच ओळखायचं होतं की आपण स्ट्राईक रोटेट केली पाहिजे. ती स्ट्राईक रोटेट करते सनी. कारण सनीने बघितलंय प्रमोद चांगले टाईम करतोय बॉलला. मग आपण का रिस्क घ्यावी? जो फलंदाज सेट झालाय त्याला स्ट्राईक रोटेट करूया आणि आपल्याला मॅच जिंकायची आहे. कोणी हिरो बनू द्या कोणी हिरो झाला तरी चालेल. आपण मॅच जिंकली पाहिजे. आपण गावासाठी खेळतो. गावाचं नाव मोठं झालं पाहिजे. हा प्रयत्न मात्र सनीचा आपल्याला दिसतोय. परत रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न टायमिंग केलाय. बॉल ट्रॅव्हल करतो 4 धावसंख्येसाठी आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 27च्या घरामध्ये. मध्ये 4 चौकार आले सर. म्हणजे 16 धावसंख्या ठोकून काढल्या या प्रमोद पाटीलने. 4 चेंडूंमध्ये 4 लगातार चौकार. 5वा चेंडू मात्र पुन्हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र आता फसलाय. टायमिंग चुकलं. इनसाइड एज आपण पाहिली. एज जसही लागली विकेट मिळाला आणि या विकेटच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 27 आणि 27 धावांवर पहिला विकेट गारद झाला. वैयक्तिक मात्र जोडल्या गेल्या 8 बॉल 26 आणि त्याने सामना खुला केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारे धावांची गरज होती तब्बल 26 धावा एकट्यानं जोडल्या. 21 बॉल 17 धावांचं समीकरण हाणून ठेवलंय. जी गरज होती सलामीची आपल्या परीनं अप्रतिम खेळ करत मात्र या सामन्याला आपल्या बाजूनं पुढचं झुकवलंय ते वासुदेव शेळके 11 आंबिवली संघानं. निखिल पाटील नवीन फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईकवर राहील. सनी पाटीलनं 1 बॉलला सामोरा गेलाय आणि तो मात्र 1 रन्स कंप्लीट केले. तन्मय मोरे 3 बॉल्समध्ये 5 धावा देत 1 विकेट त्यानं कमावली आहे. एक मोठी विकेट प्रमोद पाटीलची कमावली आहे. इथून कमबॅक केला जाईल का? कारण धावा कमी राहिल्यात बॉलपेक्षा. तडाखे जारी आहेत. अफलातून फटकेबाजी फॉलोविंग स्वीप जी म्हटली जाते ती हीच ती. आउटसाइड द ऑफ स्टंप आला
पीक केला आणि जणू काही डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरला फटकेबाजी आहे ना, कदाचित आंबिवलीकरांचा ग्राउंड त्या साईडला जास्त सेफ असेल. ज्या प्रकारची फटकेबाजी राहिली आहे, सुंदर फटकेबाजी दाखवली आणि इथे मात्र आल्या आल्या निखिल पाटीलनंही आपल्या परीनं एक मोठा फटका दाखवलाय. हाही फलंदाज निखिलला पाहिला तोही स्टंपच्या पाठीमागे होता. मागे जाऊन त्यांनी फटकेबाजी केली आणि त्याने मात्र आणि त्याच्यामुळेच कदाचित कीपर विचार करते लांब बन, तुझा तो खेळ आमचा मी लांब राहतो. हाही फटका चांगला आहे, परंतु इथे शतरक्षक तैनात आहे. रिकामी जागा हेरण्याचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरला डीपला शतरक्षक उभा होता, त्याने मात्र हा झेल चांगला टिपला आणि निखिल पाटीलला इथे केला बाद. क्रमांक 2चा फलंदाज होतोय बाद. मात्र तन्मय मोरे इथे कुठेतरी हवी होते. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 9 धावसंख्या जरी खर्च केला, पण महत्वाचे 2 विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झालाय. ज्या पद्धतीने आपण बघितलं, प्रमोद ज्या पद्धतीने हवी झाला होता त्याला कंट्रोल केलं, त्यानंतर कमबॅक शॉट जरी आला त्याच्यानंतर परत विकेट प्राप्त केलं. म्हणजे काहीतरी इथे घडतंय मॅचमध्ये. आतापर्यंत 19 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे, मात्र अजून फाईट होऊ शकते. जरी आपण बघितलं 4.11चा रिक्वायर्ड रन रेट आहे, तरी आपण कंट्रोल करू शकतो. मात्र गोलंदाजांनी थोडं कॉन्फिडन्स बिल्डअप करणं गरजेचं आहे. डिस्कशन झालं पाहिजे, मोटिवेट करणं गरजेचं आहे. मोटिवेट जर झाला तर गोलंदाजावर तो विश्वास असतो. गोलंदाजाला वाटतं की कुठेतरी आपण कमबॅक करू शकतो, बाउन्स बॅक करावा लागेल. जेव्हा बॉल फेकतो बाउन्स होतो, त्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या गोलंदाजीमध्ये बाउन्स बॅक करावा लागेल. आणि ते बाउन्स बॅक होईल का फलंदाज हवी होईल. आता आलं स्ट्राईकला विकी आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय तन्मय मोरेला, ज्यांनी 5 चेंडू फेकलेत, 9 धावसंख्या खर्च आतापर्यंत केलेत. थोडंसं रनअपमध्ये काहीतरी बिघाड आलं, थांबलाय, त्याला माहिती आहे, फुटवर्क झाला. मगाशी आपण जर डिस्कस केलं ना तर एकच अँगलला स्कोर जास्त येतोय. ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की आपण मग त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय का, आपल्याला गोलंदाज चेंज करणं गरजेचं आहे. मात्र हा परत टॅप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट आणि परत त्याच फिल्डरच्या हातामध्ये ही कॅच आणि या कॅचच्या मदतीने विकी बॅक टू पॅव्हिलियन. तर फुलटॉस बरोबर क्रॉस लाईनला खेळणं गरजेचं. तुम्ही स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही हार्ड वर्क होता. कारण इनसाइड बॅटला तुम्ही जर इनर हँड जो आहे ना तुमचा तेवढा पॉवरफुल फिरू शकत नाही, पण तो जर लेग साईडला जर आपण कनेक्ट केला ना तर सरच बॉल ट्रॅव्हल करतो सीमारेषेच्या बाहेर. ह्याचा कुठेतरी विकीने विचार केला पाहिजे. मात्र मिस टायमिंग शॉट झाला. जर तरवर क्रिकेट नाही आहे, जर तर तुम्ही चुकलात तर तिथे मात्र तुम्हाला अडचण आहे. आतापर्यंत 3 विकेट प्राप्त करण्यामध्ये तन्मय मात्र यशस्वी झाला. कुठेतरी ज्या गोलंदाजीची गरज होती, जे आपल्याला ज्या बॅट्समनची गरज आहे आंबिवली संघाला, तो अजून आपल्याला ज्या बॅट्समनची गरज आहे पर्यंत क्रीजवर ठाम बसून बसलेला आहे. आणि हे कुठेतरी विचार करावा लागेल सनी पाटीलला. स्ट्राईकला सनी पाटील. आपण नवीन फलंदाज आला निलेश गाथाडे, ज्याने पहिल्या कॅच ज्यांनी सोडली होती तोच निलेश गाथाडे आता मात्र बॅटिंगच्या धुरा सांभाळतील. कशा पद्धतीने 18 बॉलमध्ये 13 धावसंख्या ठोकण्यामध्ये यशस्वी होईल. 31 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. 2 ओव्हरमध्ये 31 धावसंख्या म्हणजे जवळजवळ 15चं करंट रन रेट आपण इथे पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट जरी 4चा असेल, परत फुलटा चेंडू, मिस टायमिंग. आता मात्र चुकी करत नाहीये सुकापूर. जसं आंबिवली टीमने चुकी केली, सुकापूर टीम मात्र चुकी करत नाहीये. दोन्ही फुलटास बॉल षटकार जाणं गरजेचं होतं. मात्र मेरिटच्या अगेन्स्ट खेळण्याची प्रयत्न, लाईनच्या अगेन्स्ट खेळण्याचा जेव्हा प्रयत्न करतो बॅट्समन, तर ही चुकी होते.
नसतं, कारण स्पर्धा ठेवणं आपल्याला 4 दिवसाचा खेळ वाटेल, पण त्याच्या मागे असलेले 1.5 ते 2 महिन्याची अफाट मेहनत ही फक्त त्या आयोजकांना विचारा. त्याच्यामुळं आयोजकांचं कौतुक होणं गरजेचं आहे. त्यांच्या परीनं 4 चांद लावण्याची कामगिरी ही सगळे आयोजक करतात. त्यापैकी एक समीर शेठ पाटलांना आपण स्क्रीनवर पाहतोय, त्यांचंही करूया आपण स्वागत. दूरवरून मारण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल. ह्या धावा सुकापूर संघाला वाचवाव्या लागतील. धावांचा दुष्काळ आहे. त्या दुष्काळामध्ये तुम्हाला धावा, एक एक धाव जीवाच्या आकांतानं वाचवाव्या लागतील. निलेश गाताळे अतिशय उत्तम दर्जाचा हा खेळाडू राहिला या संघासाठी. तो मात्र जाईल आणि पुढच्या बॉलला सामोरा. निदेश गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 2 बॉलमध्ये 2 धावा. अकोट टप्प्याचा बॉल हाही राहिला हवेत. एक मोठी विकेट. निलेश गाताळे डिपार्ट. ओळखलाय. 15 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. नितेश जो सुकापूर टीमचा नितेश केणी क्लोज किपिंग करतोय, बिल्ड केलं प्रेशर. ज्या पद्धतीने तन्मयने बिल्डअप केलं होतं प्रेशर, जसं विकेट किपर क्लोज आला, बॅट्समनला स्टेप आउट करता येत नाही, टायमिंग साधता येत नाही. मात्र कुठे चुकतोय आंबेवली टीम, कारण ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावसंख्या ठोकून काढल्या होत्या, त्यानंतर कमबॅक दिसलं. जरी स्कोर कमी असेल, फायटिंग आपण करू शकतो. गोलंदाज आता निदेशचा जर विचार केला, 3 चेंडू फेकलेत, 2 विकेट प्राप्त केल्यात, 2च धावसंख्या खर्च केल्यात, म्हणजे गोलंदाजी इकॉनॉमिकल होते. हे महत्त्वाचं आहे. आपण बॅटिंग लाईनअप खूप बघतो, मात्र गोलंदाजीचं नेहमी आपण कौतुक केलं पाहिजे. चंद्रकांत पोपेटा असेल, अमर केणी असेल, संदीप केणी असेल, आपण या सुकापूर टीममध्ये चांगले गोलंदाज घडलेत. याच्या अगोदर पंढरीनाथ दादा असतील, असे खूप सारे गोलंदाज आपण पाहिले. सुकापूर टीम एक नाव होता गोलंदाजीमध्ये, आणि तेच कुठेतरी कार्य आता यंगस्टर्स करत असताना आपण जबरदस्त चेंडू. मात्र आता बघा, नितेश थोडीशी मिस्टेक करतोय, मात्र क्लोज किपिंगचा ॲडव्हान्टेज त्याला नक्की मिळतोय. मात्र नितेश प्रयत्न करतोय बॉल काढण्याचा, हे मात्र घडलं पाहिजे. आता आंबिवली टीमला कुठेतरी टॅपिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. जिथे आपण 22 धावसंख्येवर एकही विकेट नव्हता, 34 धावांवर 5 विकेट इथे आतापर्यंत गमावलाय, हे कुठेतरी विचार करण्याची भाग आहे. ॲनालिसिस करणं गरजेचं. मी मगाशी म्हटलं, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ते सुकापूर टीमने नक्की केलं, कमबॅक केलाय. समीर शेठ पाटील आपण पाहतोय स्क्रीनवर. ज्या समीर शेठ पाटलांना मी जवळून पाहिलं, कॅप्टन आहेत आज नेरे टीमचे, नेरे 40+चे. मी त्या दिवशी त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या चांगल्या प्लेयर्सला समोर बसून ते विचार करण्यासाठी सांगत होते, मोटिवेट करत होते की आपल्याला कशा पद्धतीने खेळलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर काल आपण पाहिलं सेमीफायनलला कुठेतरी नेरे टीम मोहसमोर हरला. वाईट चेंडू, या वाईट चेंडूनी संघ जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. सॉरी रिव्ह्यू घेतलाय वाईटसाठी. ओके, 14 चेंडूंमध्ये 10 धावसंख्येची गरज. रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर आपलं कार्य करतील. आपण विनोद यांना पाहतोय. या दरम्यान खऱ्या अर्थानं एक सूचना येते, खेळाडूंना अतिशय उत्तम दर्जाची संधी आहे. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा खुलती आहे, ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे ना, तर कुमार शाहीर समीर पाटील यांचे जेवढे बॅनर्स आहेत, त्या बॅनर्सवर जाऊन जर डायरेक्ट बॉल आदळला, म्हणजे षटकार जर झाला, तर आदरणीय या स्पर्धेत सर्वेसर्वा समीर शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस. खऱ्या अर्थानं प्रीतम सर, प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रकारची बक्षीस कमावण्याची आज नामी संधी या सर्वोत्तम स्पर्धेमध्ये आले. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. तर नेरे गावाचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विवेक शेठ गवते यांचे इथे आगमन झाले, आणि चेतन मस्कर आणि वैभव गायकर यांचं आगमन झाले. बैलगाडा शर्यत शौकीन त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बंटी बबली ग्रुप, धन्यवाद. मॅचकडे वळतोय. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होता मगापासून, गोलंदाज ऑफ साईडला बॉलिंग करतो, ह्याचं हेरलंय. आणि आता मात्र अनिकेत पाटीलनी ज्या पद्धतीने बॉलला कनेक्ट केला रिव्हर्सच्या माध्यमातून, धावसंख्या 4 धावेनी वाढते. चौकार आलाय, आणि या चौकाराने संघ जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 39च्या घरामध्ये. आणि शब्द राहिलेला 12th मॅन आंबेवली संघाचा आता उठून उभा राहिला. टॅप केलाय. 1 धाव तर चोरटी धावसंख्या इथे म्हणता येईल, आणि 1 धाव चोरली आहे, आणि या एका धावाने संघ जाऊन पोहोचतोय 40च्या घरामध्ये. आणि करायचे 4 धावसंख्या. मात्र
टार्गेट अवघड आहे डिफेंड करण्यासाठी, मात्र इम्पॉसिबल नाही आहे. कारण इम्पॉसिबलमध्ये पण सर जर स्पेलिंग आपण काउंट केली तर आय एम पॉसिबल असा शब्द कंप्लीट होतो. तो स्विचिटचा आलेला एक चौकारानं या सामन्याचं चित्र बदललं. खऱ्या अर्थानं फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत राहिले. 5 फलंदाज बाद झाल्यानंतर आंबिवली संघाला जाग आले की बाबांनो सामना दूर चाललाय. जो सामना वाटला होता की तिसऱ्या षटकामध्ये संपेल तो सामना आपल्या हातून दूर चाललाय. आणि त्यानंतर मात्र ज्या प्रकारचा होतकरूपणा दाखवला ना तन्मयनं, अतिशय उत्तम दर्जाचा कामगिरी राहिली. तिथे मात्र एक स्विचिटच्या या फटक्यानं सामन्याला कमालीचा फिरवला. 12 बॉल 4 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच साई स्टार विगर संघ आपली फिल्डिंग आहे. आपण रेडी राहायचे. जर सामना संपेल आपण लगेच मैदानाकडे वळायचं आहे. तन्मय मोरे डावखुरा गोलंदाज. या फटक्यानं आज स्वीपच्या फटक्यानं आज आंबिवली संघाला धावा बहाल केलेत. खऱ्या अर्थानं प्रमोद पाटीलनं पहिल्यांदा कमालीची सुरुवात केली. ऑन स्क्रीन पाहतोय बालीला. फक्त फलंदाजीच्या आधारावर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तब्बल 6 बाई कमावणारा हा नेरे नाही तर आपल्या पंचकृषीचा बाहुबली आहे मित्रांनो. 12 बॉल्समध्ये 12 षटकार लगावण्याचा भीम पराक्रम याच माणसाच्या नावावरती आहे. आजकाल सगळीकडे चर्चा असते ऑलराऊंडरला बाईक मिळणार, ऑलराऊंडरला बाईक मिळणार. परंतु एकानं या पठ्ठ्यानं चपराक लगावले सांगितले की नाही बाबांनो, सलग 3 टुर्नामेंटमध्ये सलग 3 बाईक कमावणारा हा बाली प्रवीण चोरगे ऑन स्क्रीन. मात्र एक इथे म्हणजे एक न्यूज येते आहे की परत एकदा नेरे टीम वर्सेस बेलवली टीम पिसारवे नाईट टुर्नामेंटमध्ये एकत्र भिडणार. दिनेश पाटील सर काय म्हणाल तुम्ही? कारण आपण जर विचार केले नेऱ्याची स्पर्धा चालू आहे, बेलवली संघाचं इथे चर्चा होतीये. नेरे वर्सेस बेलवली काय म्हणाल सर? 11 बॉल 1 धावची गरज आहे. आम्ही हे नक्कीच नमूद करू इच्छितो की 5-0 नेरे संघ पुढे आहे. या तीळ मात्र शंका नाही आहे. मी मगाशी म्हटलं बालीला जिंकण्याची सवय लागली की ती सवय बिघडवायची नाही. परंतु क्रिकेट प्रत्येकाला नवा डाव असतो. हरणारा संघ बेलवली भले माझ्या गावचा असेल परंतु हे इतकं सहज नाही आहे क्रिकेटमध्ये. प्रत्येक इनिंग नवी असते, प्रत्येक डाव नवा असतो. हरणारा संघ नवी रणनीती घेत तुमच्या प्रती काहीतरी नवा डाव मारणार यातील मात्र शंका नाही आहे. बालीचा विचार केला ना सर, ज्यावेळेला आम्ही क्रिकेट खेळायचो नेरे टीम वर्सेस बडगे जेव्हा जेव्हा लागली, बाली तेव्हा यंगस्टर्स म्हणून एंट्री केली होती. डाऊन टू अर्थ मुलगा आहे. क्रिकेटमध्ये ॲग्रेशन त्याचं खूप दिसतं. मात्र तसं जर बालीला तुम्ही कधी बघितलात तर त्याचा ॲग्रेसिव्ह नाही आहे. शांत खेळाडू, चांगला मुलगा आणि जेव्हाही मिळेल तर रिस्पेक्टली बोलणारा हा व्यक्ती. ज्या मात्र क्रिकेटमध्ये जेव्हा उतरतो मैदानात कोणत्याच पद्धती रिस्पेक्ट करत नाही. आता 8 चेंडूमध्ये 1 धावसंख्येची गरज आणि अखेरकार शिक्कामोर्तब विजयावर केला. तिसऱ्या षटकापासून हुलकावून देणारा हा विजय अखेरकार या 4थ्या षटकामध्ये आला. आणि इथे मात्र वासुदेव शेळके आंबिवली संघ सरळ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. अभिनंदन आंबिवली संघ. पण तो हार्ड लक मी म्हणेन की प्लॅनिंग चुकली. पूर्वार्धामध्ये नितेश केनीनं 38 धावा ठोकल्या. कोणत्याही संघ सहकार्याची साथ नितेश केनीला लाभली नाही आणि त्याच्यामुळेच धावफलकावर धावा कमी लागल्या. धावांचा पाठलाग करताना प्रमोद पाटीलनं आपल्यातून इनिंग सजवली. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्यानं उत्तम दर्जेदार गोलंदाजी केली, 2 षटकं हाताळली.